नमस्कार मित्र हो, तुम्ही आज घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक नवीन कोल्हापूर ते गोवा जाणाऱ्या ट्रक ड्रायव्हरची एक सत्य घटना. चला तर मग कहाणीला सुरू करण्याच्या आधी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक करा आणि कमेंट करा. संध्याकाळचे 6:30 वाजले होते. कोल्हापूरच्या बाहेर असलेल्या जुन्या ट्रक स्टँडवर विठ्ठल पाटील आपला ट्रक तपासत उभा होता. 40-45 वयाचा, उन्हात भाजलेला चेहरा, डोळ्यात कायमचा थकवा. 15 वर्ष झाली होती त्याला ट्रक चालवून. कोल्हापूर गोवा हा रस्ता तर त्याला डोळे मिटूनही माहीत होता. पण आज काहीतरी वेगळं होतं. अमावस्येची सूचना. ढाब्यावर चहा घेत असताना म्हातारा ढाबेवाला म्हणाला, विठ्ठल्या, आज घाट टाळता आला तर बरं होईल. विठ्ठल हसला. का रे, दूध भेटणार आहे का? म्हातारा मात्र हसला नाही. आज अमावस्या आहे. काल रात्री पण एक ट्रक घाटात अडकला होता, सकाळी मिळालाच नाही. त्या वाक्यानंतर ढाब्यावर शांतता पसरली. विठ्ठलने चहाचा शेवटचा घोट घेतला. त्याच्या छातीत क्षणभर जडपणा आला, पण तो दुर्लक्ष करून उठला. प्रवास सुरू. रात्री 7 वाजता ट्रक निघाला. हेडलाईट्सचा पिवळसर उजेड, समोर वळणावळणाचा घाट आणि चारही बाजूंनी उंच झाडं. मोबाईल नेटवर्क पहिल्याच 10 किलोमीटरमध्ये गायब झालं. रेडिओ चालू होता. आवाजात सतत खडखड. परत जा, थांब. विठ्ठलने रेडिओ बंद केला. भ्रम आहे, तो स्वतःशीच पुटपुटला. घाटाचा बदललेला चेहरा. सह्याद्री घाट नेहमीच भयानक असतो, पण आज झाडं जणू रस्त्याकडे झुकलेली होती. हवा थंड नव्हती, पण अंगावर काटा येत होता. एक वळण घेताच रस्त्याच्या कडेला एक स्त्री उभी होती. पांढरी साडी, केस मोकळे, चेहरा अंधारात. तिने हात वर केला. ब्रेक आणि रिकामे कर. विठ्ठलने जोरात ब्रेक मारला. ट्रक थरथर कापला. पण जेव्हा त्याने नीट पाहिलं, कोणीच नव्हतं. रस्ता पूर्ण रिकामा. त्याच्या कपाळावर घाम आला. डोळ्यांचा खेळ आहे, तो स्वतःला समजावत पुढे निघाला. आवाज ट्रकच्या मागून. 10 मिनिटांनी ट्रकच्या मागून ठक ठक, जणू कुणी चालत होतं. विठ्ठलने आरशात पाहिलं. रिकामा रस्ता. पुन्हा आवाज ठक ठक. आता आवाज ट्रकच्या छतावरून येत होता. आरशात दिसलेलं सत्य. विठ्ठलने बाजूचा आरसा पाहिला. त्यात त्याचा चेहरा दिसत होता, पण डोळे नव्हते, फक्त काळी पोकळी. त्याने घाबरून आरसा वळवला. हृदय इतकं जोरात धडधडत होतं की छाती फाटेल असं वाटत होतं. अचानक पुढे एक छोटंसं देऊळ दिसलं. विठ्ठलने ट्रक थांबवला. देवळाबाहेर फाटक्या फळकुटावर लिहिलं होतं, मागे पाहू नकोस. आत एक वृद्ध पुजारी बसलेला. विठ्ठलने काही विचारायच्या आतच पुजारी म्हणाले, उशीर झालाय ड्रायव्हर. विठ्ठल हादरला. मला ओळखता का? पुजारी हळूच हसले. इथे येणाऱ्यांना नाव लागत नाही. शापाची पहिली झलक. पुजारी सांगू लागले, या घाटात एकेकाळी एका ट्रक खाली आई आणि मूल मरण पावले. विठ्ठलच्या अंगावर शहारे आले. त्या रात्री ड्रायव्हर पुढील पळून भाग गेला. बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट करा.